नमस्कार. गंगा एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला विधिविषयक माहिती मिळणार आहे. विधीमधील स्पर्धा परीक्षांविषयी सुद्धा माहिती मिळेल आणि विधीतील इतिहास या महत्त्वाच्या मुद्द्यांना इथे कव्हर केलं जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत स्पेसिफिक परफॉर्मन्स ऑफ कॉन्ट्रॅक्ट. आपण रोजच्या आयुष्यात अनेक करार करतो, घर घेण्यापासून ते साध्या वस्तू विकण्यापर्यंत. पण विचार करा, दिलेलं प्रत्येक वचन, केलेला प्रत्येक करार कायद्याने पाळायला भाग पाडता येतो का? आज आपण विशिष्ट पालन किंवा स्पेसिफिक परफॉर्मन्स या संकल्पनेबद्दल जाणून घेणार आहोत. म्हणजे अशी परिस्थिती जिथे कायदा तुम्हाला तुमचं वचन पाळायलाच लावतो. चला एक कल्पना करूया. समजा एका व्यक्तीने एक अतिशय दुर्मिळ एक क्लासिक गाडी विकत घेण्याचा करार केलाय. पैसेही दिले आहेत, पण आता विक्रेता गाडी द्यायला नाही म्हणतोय. आणि गंमत म्हणजे ती गाडी जगात दुसरीकडे कुठेच मिळत नाहीये. मग अशा वेळी फक्त पैसे परत मिळणं हा न्याय झाला का? नाही ना, कारण त्या गाडीचं महत्त्व पैशात मोजता येणारं नाहीये. आणि बरोबर इथेच विशिष्ट पालन ही संकल्पना कामाला येते. याचा अगदी सरळ सोपा अर्थ आहे, न्यायालय दुसऱ्या पक्षाला फक्त नुकसान भरपाई द्यायला नाही सांगत, तर करारात जे ठरलं आहे अगदी तेच काम पूर्ण करण्याचा आदेश देतं. म्हणजे आपल्या उदाहरणात त्या गाडीच्या चाव्या खरेदीदाराच्या हातात देण्याचा आदेश. चला तर मग या विषयाच्या खोलात जाऊया. आपण बघणार आहोत की नक्की कुठल्या परिस्थितीत न्यायालय मदत करू शकत नाही, कराराचं पालन करण्याची मागणी नक्की कोण करू शकतं, आणि कोणत्या चुकांमुळे एखादा हक्काचा दावा सुद्धा फेटाळला जाऊ शकतो. आणि हो, काही गुंतागुंतीच्या करारांवरही आपण नजर टाकणार आहोत. सुरुवात करूया एका महत्त्वाच्या गोष्टीपासून. आपल्याला वाटू शकतं की प्रत्येक करार हा न्यायालयामार्फत लागू केलाच पाहिजे, पण तसं नाहीये. कायद्याच्या अंमलबजावणीला सुद्धा काही मर्यादा आहेत. तर कायदा म्हणजे कलम 14 काही गोष्टी स्पष्ट करतो. उदाहरणार्थ, जर नुकसान भरपाई स्वीकारली असेल तर नंतर त्याच गोष्टीसाठी करार पूर्ण करा असं म्हणता येत नाही. किंवा समजा करारात असं काही काम आहे ज्यावर न्यायालयाला सतत लक्ष ठेवावं लागेल, जसं की एखादं मोठं बांधकाम, तर न्यायालय त्यात सहसा पडत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर करार एखाद्याच्या विशेष कौशल्यावर अवलंबून असेल किंवा तो मुळातच रद्द करण्याजोगा असेल तर न्यायालय हस्तक्षेप करत नाही. हे समजून घेण्यासाठी एक एकदम सोपं उदाहरण घेऊया. समजा एका मोठ्या लग्नासाठी एका जगप्रसिद्ध शेफला जेवण बनवण्यासाठी करारबद्ध केला आहे. त्यांची खासियतच ती आहे. आता विचार करा, ऐनवेळी जर त्या शेफने नकार दिला तर न्यायालय त्यांना जबरदस्तीने स्वयंपाक करायला लावू शकता का? काय वाटतं? तर याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. कारण स्वयंपाक करणं हे त्या शेफचं वैयक्तिक आणि अद्वितीय कौशल्य आहे. न्यायालय कोणालाही त्यांच्या कलेचा वापर करण्याची सक्ती नाही करू शकत. आणि हेच आपल्याला कायदा कलम 14 क मध्ये सांगितलं आहे. ठीक आहे, तर आपण पाहिलं की न्यायालय कधी मदत करू शकत नाही. पण समजा एखादा करार लागू करण्याजोगा आहे, तर मग न्यायालयात जाऊन ही मागणी नक्की कोण करू शकतं? म्हणजे या वादात कोणकोणते खेळाडू असू शकतात? कायदा कलम 15 नुसार अर्थातच करारात सामील असलेला कोणताही पक्ष ही मागणी करू शकतो. पण यादी इथेच संपत नाही. त्या पक्षाचे कायदेशीर वारस किंवा कौटुंबिक समझोतेतून फायदा होणारे लाभार्थी किंवा दोन कंपन्या एकत्र आल्यावर जी नवीन कंपनी बनते ती सुद्धा. इतकंच नाही तर कंपनी स्थापन होण्याआधी तिच्या वतीने जे करार केले जातात त्यासाठी ती कंपनी स्वतः दावा करू शकते. हे विलिनीकरणाचं प्रकरण थोडं रंजक आहे नाही का? बघा, समजा कंपनी एचा एक करार आहे. पुढे जाऊन कंपनी ए आणि कंपनी बीचं विलिनीकरण होतं आणि एक नवीन कंपनी सी तयार होते. तर आता ही नवीन कंपनी सी त्या जुन्या कराराची अंमलबजावणी करून घेऊ शकते. कायद्याने तिला तो हक्क दिलेला आहे. पण थांबा, इथे एक मोठा ट्विस्ट आहे. करार लागू करण्याचा हक्क असणं हे सगळं काही नाही. काही वेळा आपल्याच काही चुका आपल्याला न्याय मिळवण्यापासून रोखू शकतात. कायद्याच्या भाषेत याला मदतीसाठी वैयक्तिक अडथळे असं म्हणतात. जरा विचार करा, आपण दुसऱ्याला वचन पाळायला सांगतोय, पण जर आपणच आपली जबाबदारी पार पाडू शकत नसू तर? किंवा आपणच करारातली एखादी महत्त्वाची अट मोडली असेल तर? आणि सगळ्यात महत्त्वाचं, जर आपण हे सिद्धच करू शकलो नाही की आपली बाजू पूर्ण करण्याची आपली नेहमीच तयारी होती, तर न्यायालय मदत करणार नाही. आणि कायदा कलम 16 मधलं स्पष्टीकरण हेच सांगतं. जे दावा करत आहेत त्यांना हे सिद्ध करावंच लागतं की त्यांनी कराराचं पालन केलं आहे किंवा ते नेहमीच ते करण्यास तयार आणि इच्छुक होते. ही गोष्ट सिद्ध करण्याची संपूर्ण जबाबदारी दावा करणाऱ्यावरच असते. आतापर्यंत आपण पाहिलं की दावा करणाऱ्या व्यक्तीची स्वतःची वागणूक किती महत्त्वाची असते. पण कधीकधी समस्या व्यक्तीमध्ये नसते, तर ती खुद्द करारामध्येच असते. चला अशा काही गुंतागुंतीच्या परिस्थितींबद्दल बोलूया. इथे एक सरळसोट नियम आहे. कायदा कलम 17 नुसार
जर विक्रेत्याकडे मालमत्तेचा स्पष्ट निर्धोक मालकी हक्क नसेल तर त्याला ती मालमत्ता विकण्याचा करार पूर्ण करायला भाग पाडता येत नाही. सोप्या भाषेत सांगायचं तर जी गोष्ट आपली नाहीच ती विकायला आपल्याला कोणीही भाग पाडू शकत नाही. विशेषतः 2 परिस्थितीत विक्रेता विक्री लागू करू शकत नाही. एक, जर त्याला करार करतानाच माहीत होतं की त्याच्याकडे मालकी हक्क नाही, आणि दुसरा म्हणजे जरी त्याला वाटत असलं की त्याच्याकडे चांगला हक्क आहे, पण नंतर जर तो शंकाविरहित मालकी हक्क सिद्ध करू शकला नाही तरीही तो करार लागू करू शकत नाही. आता आणखीन एक परिस्थिती पाहू. असं अनेकदा होतं नाही का की तोंडी काहीतरी वेगळं ठरतं आणि लेखी करारामध्ये काहीतरी वेगळंच लिहिलेलं असतं. मग अशा वेळी काय करायचं? इथे कायदा कलम 18 खूप महत्वाचं ठरतं. जर प्रतिवादी हे सिद्ध करू शकला की फसवणूक, चूक किंवा चुकीच्या माहितीमुळे लेखी करार आणि मूळ करार यात फरक आहे, तर न्यायालय फक्त ती दुरुस्ती करूनच कराराची अंमलबजावणी करू शकतं. कारण न्यायालयाचा उद्देश हा खऱ्या कराराला न्याय देणं आहे, सदोष कागदपत्राला नाही. चला आता पुन्हा आपल्या सुरुवातीच्या उदाहरणाकडे येऊया, त्या क्लासिक कारच्या कराराकडे. या सगळ्या नियमांनंतर आता काय वाटतं? तर मग आपण आत्तापर्यंत जे काही पाहिलं त्यानुसार न्यायालय त्या विक्रेत्याला गाडीच्या चाव्या द्यायला भाग पाडू शकतं का? या प्रश्नाचं उत्तर आता तितकं सोपं राहिलेलं नाहीये, बरोबर? याचं उत्तर आता अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. आज आपण शिकलो की विशिष्ट पालन म्हणजे न्यायालयाचा थेट आदेश, पण तो व्यक्ती कौशल्यावर चालत नाही. महत्त्वाचं म्हणजे आपल्याला स्वतःला सिद्ध करावं लागेल की आपण आपली जबाबदारी पार पाडायला तयार होतो. आणि शेवटी जर मालमत्तेच्या मालकीत किंवा खुद्द करारामध्येच काही दोष असेल तर अंमलबजावणी थांबवली जाऊ शकते. थोडक्यात सांगायचं झालं तर करार म्हणजे फक्त कागदावरचे काही शब्द नाहीत, त्याची अंमलबजावणी ही त्याच्या स्वरूपावर, त्यातल्या पक्षांवर आणि त्यांच्या कृतींवर अवलंबून असते. तो एक प्रकारे जिवंत दस्तऐवज असतो. करार म्हणजे एक वचन, पण आज आपण जे काही पाहिलं त्यानुसार विचार केला तर प्रत्येक वचन कायद्याने लागू करता येतं का, यावर नक्कीच विचार करायला हवा. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सबस्क्राईब फॉर मोर.